नाशिकमध्ये आज राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। एका वक्तव्यावरून दोन पक्ष आमने सामने आलेत। घोषणाबाजी, निदर्शने आणि थेट सामना। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातील वक्तव्यावरून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेसमध्ये आज जोरदार संघर्ष पाहायला मिळालाय। काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक झालाय। आज राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते नाशिक काँग्रेस कमिटी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली आहे। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। हातात फलक, घोषणांनी भरलेला परिसर आणि वाढत जाणारा तणाव असं चित्र आज नाशिकमध्ये पाहायला मिळालंय। दरम्यान काँग्रेस कमिटी कार्यालयाबाहेर काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने जमलेले होते। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कार्यालयावर पोहोचताच दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली। तर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं होतं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागावी अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी अजित पवार गटानं घेतली आहे। या वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रवादीकडून हे आंदोलन करण्यात आलंय। आम्ही सर्व राष्ट्रवादी यांच्या वतीने एक आदरणीय सोनिया गांधींना, आदरणीय प्रियंका गांधींना एक निवेदन आम्ही देणार आहोत की हर्षवर्धन सपकाळ यांचं निलंबन हे प्रदेशाध्यक्ष पदावरून व्हावं। कारण महिलेचा अपमान करणाऱ्याला कुठल्याही पदावर राहण्याचा अधिकार नाही। आम्ही तीव्र शब्दांमध्ये त्यांचा धिक्कार करतो। त्यांनी जाहीरपणे बहिणीची माफी मागावी ही आमची सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येकाची मागणी आहे। ज्या महिलेचा पती जाऊन 6 महिने झालेले आहे, कपाळाचं कुंकू, महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता आज महाराष्ट्राने गमावलेला आहे। त्यांनी स्वतः वैयक्तिकरित्या पती गमावलेला आहे। त्या महिलेकडून आपण अपेक्षा काय करतात? आक्रमकपणे अजून वेळ येईल ना, त्या जेव्हा तलवार हातात दुर्गेसारखी घेतील ना, तेव्हा हे काँग्रेसवाले एकही त्यांच्या समोर टिकणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। पण आज कोणावर जर दुःखाची वेळ आहे, त्या पद्धतीने हे हिनवलं गेलेलं आहे। त्यांच्या सुसंस्कृत पवार घराण्याची ती सून आहे सुनेत्रा वहिनी, त्यांच्यामध्ये संस्कार हे कुठून भरलेले आहेत। त्याच्यामुळे शांत आणि संयमी स्वभावाचा जर कोणी गैरफायदा घेऊन त्यांच्याबद्दल अपमानकारक आम्ही तीव्र शब्दांमध्ये त्याचा निषेध व्यक्त करतो। दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यावर माघार घेणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। तसेच जर हे वक्तव्य आक्षेपार्ह वाटत असेल तर सुनेत्रा पवार या गुंगी गुडिया नाहीत, हे सिद्ध करून दाखवा असं आव्हान काँग्रेसकडून देण्यात आलंय। त्यांना पोलिसांनी पण परवानगी द्यायला नव्हती पाहिजे। असं एक दुसऱ्याच्या घरावर, दुसऱ्याच्या कार्यालयावर जाण्याची परवानगी पोलिसांनी दिली, याचा सुद्धा आम्ही निषेध करतो। आम्ही उद्या जर म्हटलं आम्हाला एखाद्याच्या घरात जायचं, पोलीस परवानगी देणार आहे का? ही जी चाललेली आहे ना सत्तेची माज आणि चुकीच्या पद्धतीने कारभार, हा थांबवला गेला पाहिजे। आमच्या नेत्यांनी कुठेच त्यांच्या नेत्याचा अवमान केलेला नाहीये। आमच्या नेत्यांनी एवढं सांगितलं की त्यांच्यामध्ये दुर्गेचं रूप आलं पाहिजे, त्यांनी जनतेची सेवा केली पाहिजे। त्यांच्याच नेत्यांनी त्यांना मीटिंगमध्ये बोलू दिलं नाही म्हणून केलेलं ते एक विधान होतं किंवा तुम्ही गप्प बसण्यापेक्षा तुम्ही तुमच्या अंगामध्ये दुर्गा आणा आणि तुम्ही जनतेची सेवा करा, महिलांची सेवा करा, महाराष्ट्राची सेवा करा, शेतकऱ्यांची सेवा करा, या अपेक्षा त्यांच्याकडनं आहे। त्याच्यामुळे अपमान करणे हा कुठेच भाग नाहीये। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून असा देखील आरोप करण्यात आला की एखाद्या स्त्रीचा एवढा अपमान करणे ही काँग्रेस पक्षाने या देशातील सर्व स्त्रियांचा सन्मान करण्याचं काम केलं। स्त्रियांना अधिकार मिळवून देण्याचं सुद्धा काम केलं। राजकीय अधिकार असू द्या, नोकरीमध्ये अधिकार असू द्या, 33% आरक्षण हे काँग्रेस पक्षाने हे केलं होतं। याच्यात दिलं, निवडणुकांमध्ये दिलं, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाने 50% आरक्षण हे लागू केलेलं आहे। महिलांना खऱ्या अर्थाने सन्मान जर कोणी दिला असेल तर तो काँग्रेस पक्षाने दिलेला आहे, वारंवार देत आलेले आहेत। आमच्या कमिटीमध्ये सुद्धा महिलांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर असतं। त्याच्यामुळे हे चुकीचे आरोप आहेत, हे गुंड मावाली लोक धरून आणलेले आहेत, हे पोलिसांच्या संरक्षणामध्ये इथपर्यंत आलेले आहेत आणि या सगळ्या प्रकार केलेले आहेत। पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा यांना परवानगी कोणत्या नियमाखाली दिले, ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांना माहित असताना सुद्धा त्यांनी हे वर्तणूक केलेले आहे, चुकीचं आहे। वारंवार
नाशिक शहरातील पोलीस प्रशासन काँग्रेस कमिटीवर मोर्चा आल्यानंतर कोणी काढायचा अर्ज दिला, एका मिनिटात ते लगेच त्याला परवानगी देतात. याला स्थानिक पोलीस प्रशासन सुद्धा तितकंच जबाबदार आहे जितकं यांचं बेजबाबदार नेतृत्व आहे. या संपूर्ण आंदोलनादरम्यान नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते काँग्रेस कार्यालयापर्यंत राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते घोषणा देत पुढे सरकत होते, तर काँग्रेसचे कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन कार्यालयाबाहेर ठाम उभे होते. दोन्ही गटांमध्ये कोणत्याही क्षणी संघर्ष होण्याची शक्यता लक्षात घेता परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला होता. एका वक्तव्यावरून पेटलेला हा वाद आता राजकीय संघर्षात रूपांतरित झालाय. नाशिकमध्ये आज जे चित्र पाहायला मिळालंय ते येणाऱ्या काळात आणखी तीव्र होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.